जन्म झाला, पण आळंदीला गेल्यावर पुन्हा जन्म झाला. गुरुपासून दीक्षा ग्रहण, तो शिष्याशी नवा जन्म जाण. मग गुरु माय बाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. माय बाप उदार तुम्ही संत बरोबर हो म्हणत जा. माय बाप कृपावंत. कृपावंत शब्द काय घातला? मायबाप कृपावंत असतीलच सांगता येत नाही का. बोक्यासारखा बाप, सर्पिनसारखी मा. सर्पिन अंडे देत 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 आली की उलटी फिरते, अंडे गिळत येते. ढेकळाच्या आड एक दोन अंडं राहून त्याचे साप होतात. सगळ्या अंड्याचे साप झाले असते तिथंच बसायला जागा मिळाली नसली. म्हणजे सर्पिन अंडे गिळते स्वतःचे. मांजर व्याली की बोक्या टपला पिलावर. म्हणून बिचारीला आज पाटलाच्या गोठ्यात, उद्या त्या जुन्या वाड्यात, परवा त्या गोठ्यात ही स्थलांतर का करते? बोक्यापासून लपवते. कारण बोक्या पिलं खातो आणि सर्पिन अंडे घे. माया बाप तैरी चरपी बोका नपवी बाल पंचाच नपवी बाल. माया बाप तैरी चरपी की बोका संता संगे चुका नपवी बाल. संगे चुका नपवी बाल. नपवी बाल नपवी बाल. म्हणून सर्पिनी सारखी माय आणि बोक्यासारखा बाप हे कृपावंत माय बाप असू शकत नाही. पण उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत. केवढा केला उपकार, ते उपकार सांगायला माझ्याकडे शब्द नाही. म्हणून काय वानू मी पामर. अरे मोठ्या मोठ्याने प्रयत्न केला बरं का हरिभाऊ. तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीनं केला पण. पयोब्धीची शाळी करून गुणवर्णित शारदा. 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती. पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णिती जहाली. कागद पृथ्वीचा रोहिदास, शाळी समुद्राची, 18 भार वनस्पतीची लेखणी आणि लिहायला बसली सरस्वती. काय झालं? समुद्राची सरली शाळी लिहितान पुरे मही. ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव देखुनी. समुद्राची शाळी सरली, पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली. ती ते माझा काय कोण तो विचार. अरे सरस्वती थकली तिथे माझा काय कोणतो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा काय वानू मी पामर. इथपर्यंत आलो आपण. हरिभाऊ आता थोडं राहिलं. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत. केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. एवढंच नाही, ते पहा परमार्थिक क्षेत्र एकंदर 5 पंथ आहे. त्याचे 5 विभाग असे दिले: विपंथ, कुपंथ, सूक्ष्म पंथ, दुस्तर पंथ आणि सुपंथ. जो वाईट मार्गाकडे नेतो तो कुपंथ. जारण मारण उच्चाटन हे कुपंथ आहे. ज्याच्या सूक्ष्मता आहे तो सूक्ष्म पंथ, कर्म मार्ग सूक्ष्म पंथ आहे. कारण मंत्र चळे थोडा तरी झाडाची होय वेडा. त्याची बायको 6 महिन्यापासून पडली होती खाली, बेशुद्ध अवस्थेत होती. कोणीतरी त्याला सांगितलं, अरे सोपा मार्ग आहे, भैरवी मातेचा जप कर, 6 तासात उठते. योगेश भाऊ आणि बसलं ना.
सकाळी 6ला बसलं 12 वाजेपर्यंत भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. 12 वाजता उठले बायको. 6 महिने पडून होती ती. 12 वाजता उठली. मुलाला एवढा आनंद झाला, पळत आला. पप्पा उठली मम्मी. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. पप्पा आनंदातच मंत्र सुरू ठेवला. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. मुलगा पळत आला. पप्पा काय मेली का? रचा भ झाला. भार्याम रक्षती भैरवी उठली आणि भार्याम भक्षती भैरवी मेली. मंत्र चळे थोडा. हा सूक्ष्म पंथ आहे, कर्म मार्ग. दुस्तर पंथ योग मार्ग आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजयात योग. पाटील जास्त खुश आहे माझ्यावर आज. पाटील शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग. उदपीडन कुंडलिनी कलिमलदल भंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुणी करिओवन भंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून. नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनी जन. हा दुस्तर पंथ, कर्म सूक्ष्म पंथ, जारण मारण उच्चाटन हा कुपंथ प्रपंचाकडे प्रवृत्त करतो. विपंथ नाही तर सगळे गुरुजी सांगतात पोरं हो सहसा भानगडीत पडू नका बरं का. हरिभाऊ शिवाजी महाराज 4थं वर्ष झालं घरी आलं की त्याची अशिक्षित आजी तंबाखूला चुना म्हणून हऱ्या बरं का हरिभाऊ आजीचं सांगतो. साध्या भाषेत उपदेश करते आजी. हऱ्या काय अरे तुकारामाला जिजाई, नामदेवाला राजाई, विठोबाला रुक्माई आणि आता वैशाख लागला घे उरकून. हऱ्या बसलाच घोड्यावर. अरे जन्मभर तप करणाऱ्या साधूचा परिणाम झाला नाही, ते तंबाखूला चुना मळणाऱ्या म्हातारीचा होतो. की हरिभाऊ दोघं पंढरपूरच्या वारीला येतात. अवश्य करा. काय त्याला विपंथ म्हटलं. जो मार्गाकडे प्रापंचिक मार्गाकडे वळवतो तो विपंथ. विपंथ आहे. कर्ममार्ग सूक्ष्म पंथ आहे. योग मार्ग दुस्तर पंथ आहे. आणि जारण मारण उच्चाटन हा कुपंथ आहे. भक्ती मार्गाला सुपंथ म्हटलेलं आहे. तरी झडझडून वहिला अनेक या भक्तीची या वाटे लाग जिया पावसी. अव्यंग निजधाम माझे ते काम माऊलीनं केलं. जडमुडा उद्धार केला. मार्ग चुपा मार्ग चुपा साबीला एवढा केला मार्ग सुपंथ दाविला. या 5 पंथामधला जो सुपंथ आहे तो भक्ती मार्ग माऊलीनं.
मार्ग सुपंत दाविला आणि पुन्हा जड मुळा उद्धार केला. 2 शब्द आले, जडाचा उद्धार, मुळाचा उद्धार. भिंतीसारखं जड चालविली, बस तिथेच उत्तर आहे, काय इकडे शोधायची गरज नाही. भिंतीसारखं जड आहे, रेड्यासारखं मूड आहे. अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा. रस्त्यानं जर चालला ना रेडा, तर मधल्या पांढऱ्या रेषेहून चालतो. त्याला वाटतं सरकारनं माझ्याकरताच आखून ठेवली. ट्रक ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो, गाडी चिकटून लावतो, कॅबिनमधून काठी काढून 10-15 काठ्या रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा शेवटच्या काठीला रेडा हळूच मागं फिरून पाहतो, काय चाललं भारतात. एवढं बेअकली जनावर. तुम्ही सर्कशी बघितल्या ना हरिभाऊ? हिंस्त्र पशुचा वापर आहे रविदास. स्वतःचा जीव धोक्यात घालून रिंग मास्टर हिंस्त्र पशुला शिकवतो, पण एकाही सर्कसीत रेड्याचा वापर केला जात नाही. रेडे काय मिळत नाही का यांना? पण त्यांना माहिती आहे आपल्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही. रेड्याच्या भानगडी सर्कसवाले पडत नाही. कास्तकाराच्या बाबतीत त्यांना विचारा ना, 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या तर म्हशीचं पारडू सोडा, ते म्हशीकडे नाही जात, मालकाकडे येतं आधी. तुम्ही का हसता? सोडून पाहिलं म्हणून. मालकाला वाटतं याला प्यायला सोडून बैताड चालवलं, एक थोबाडी तो मालक तिकडे तोंड फिरवतं. त्याला वाटतं मालकाने मारलं त्यावर ते प्यायला सोडलं असावं. पण 20 म्हशी बांधून आहे, याच्यातली माझी आई कोणती असावी? त्याला वाटायचं 10च मिनिट राहिले, कशाला वेळ घालवावी, पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करावी. तिला वाटतं मी वेळ आलीच नाही तर माझं कुठं, मारते लात जाऊन पडतं मागा, वाघ कोण करतं दुसरीच्या काशेला. ती मारते लात तिसरीच्या काशेला. त्याला माहिती आहे लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे. एक गोदावरी ताईची आवडीची गवळण तुम्हाला पाठ आहे का नाही? घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी माझी स्पेशल गवळण आहे. लाता खाऊन लाता खाऊन लाता खाऊन, त्याला लाता खाऊन का होईना मायचा निर्णय लागणार आहे. जी 20 मधली म्हैस लात मारणार नाही ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. एवढं बेअकली जनावर रेडा, त्याच्या मुखातून वेद बोलवला ज्ञानोबारायणी. महिषी पुत्रामुखे बोलवली श्रुती, महिषी पुत्रामुखे धुरपद म्हणत जा ना, धुरपद. त्यालाही कोणी विचारत नाही. तो आमच्या हरिकिशन महाराजचा मुलगा आहे, आमचाही लाडकाच आहे तो. पण ते धुरपद कोणी म्हणायचं? आता कीर्तनकारालाच पाठ नसते म्हणून ते नावं ठेवत नाही तुम्हाला. ते इथं नाही चालत तडजोड. विठ्ठला महिषी पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुणी नोह्या सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जी उदका माझी वया ठेवणे कोरड्या दाखवणे रोकड्या विष्णुया म्हणे तीही संगीची तारणे दिन उद्धरण नवल को झाला ना बंद. मग असं आहे ते नाही जमत, कॉफी करणं नाही जमत इथं. तर नोहे हा सामान्य हे द्रौपद आहे. महिषी पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया. म्हशीच्या पुत्राच्या मुखातून वेद बोलावला. परिणाम, तो रेडा सोबत घेतला पैठणवरून. जाताना आळ्या मार्गे चालले तिथं त्याचा प्राण गेला. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तिथे त्या रेड्याची समाधी आहे अजूनही. रेड्याची समाधी दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आहे. कुठं? रेड्याच्या समाधी पुढं. थोडा विचार करा घरी गेल्यावर.
याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरण वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून बाप संसार करतो, 3 मजली इमारत बांधून ठेवतो मुलासाठी, तरी त्याचा एकुलता एक मुलगा आणि जास्त शिकलेला बापाचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. एकुलता एक मुलगा बापाचा 10वा घालत नाही. 750 वर्ष झाले रेड्याच्या समाधी पुढे सप्ताय, याला म्हणतात मुडाचा उद्धार. लक्षात, जड मुडा उद्धार केला, याच्यावर चालला कीर्तन. लक्षात आहे ना अभंग? मुडाचा उद्धार. बरं का देवकर? तसा जडाचा. अरे किती भिंती आहे, किती भिंती आहे महाराष्ट्रात नाही भारतात, पण कितीतरी भिंतीवर येड्या बाबळी आहे, गाजर गवत आहे, आणि गावातली सगळी मोकाट कुत्री त्या भिंतीवर बसून आहे. एक भिंत आहे, 750 वर्ष झाले, अजून आमचे वारकरी प्रदक्षिणा करून त्या भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेतात. ती आळंदीची भिंत. का? संबंध संताचा आला, चालविली जड भिंती, त्याचं वंदन चालू आहे 750 वर्षापासून. नाही तर मंदिराला खांब असतात, सर्वांना माहिती आहे, मंदिराला खांब असतात, जगात जा, पण खांबासाठी मंदिर फक्त भारतात आहे, ते नेवाशाला. ज्या खांबाला टेकून बसले ज्ञानोबा आहे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, त्या खांबासाठी मंदिर झालं. त्या भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेणं चाललं. भिंतीचं दर्शन, खांबाचं दर्शन हा जडाचा उद्धार, आणि रेड्यापुढं सप्ता हा मुडाचा उद्धार. जड मुडा उद्धार केला, जमला आता. ते बसेल तसा प्रयत्न असतो आणि त्या योगेश भाऊचा. एकदा कुठं पुण्यात कीर्तन, मला म्हटलं बाबा रात्रभर झोपलो नाही, 2 तास झोपू दे मग कीर्तन करतो. केली व्यवस्था ती. आता 2 रात्री झोप नव्हती म्हणून आम्ही 4 तास गुप्त ठिकाणी. मी सांगितलं हे पटणार नाही तुम्हाला, काल सकाळीपासून आता तुमच्या गावात येईपर्यंत 1300 किलोमीटर झालं, आणि हे 4थं कीर्तन 1300 किलोमीटरमध्ये. आळंदीहून परळी वैजनाथ झालं 400. कालचं परळी वैजनाथचं कीर्तन करून जळगावच्या पुढे भोकर आहे, पुन्हा 400, 800. सकाळी नगर, जळगावून नगर, आता इथं आलो. हिशोब तुम्हीच लावा. आता झोपायला संगमनेरला जायचं, ते आमचं दत्तात्रयासारखं आहे, स्नान पांचाळेश्वरी, दीक्षा गाणगापुरी एखादी. जाऊ द्या, पण तरी वेळ नाही. 1 मिनिट आधी स्टेजवर आलो. योगेश भाऊ म्हणे कोण नाही, म्हटलं तुम्ही चला तर माझ्यासोबत. तिथं गेल्यावर कसे घाबरतात आपोआप माझ्या. अरे आपल्या काही प्रक्रिया आहे ना राजा, वेळ. हे पहा तुम्ही उद्यापासून तरी लक्षात ठेवा, 8:45ला संजू भाऊ कोण नाही, मृदंगाचार्य तुम्ही 4 जण, 8:45ला भजन सुरू करा. मी का सांगतो हे, पुढारी मंडळी येतात तेव्हा माईक घेऊन बंधू आणि भगिनींनो लगेच सुरू होते. आपलं बंधू भगिनींनो नाही, सुंदर ते ध्या तुका म्हणे माझे. मग महाराज येतो रामकृष्ण हरी, मग रूपाचा, मग त्याचा कीर्तनाचा, आणि मग चाल, आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराज काय सांगतात. हा अर्धा तास कोणी धरायचा? जरा विचार करा ना. विठ्ठल श्रोते मायबाप येतात, अर्ध्या तासाने येऊ द्या, तोपर्यंत हे ऐकायलाच पाहिजे का लोक? सुंदर ते ध्यान ऐकायला पाहिजे का? रूपाचा अभंग तोपर्यंत हे चालू द्या ना. ते जेवणं खावणं, अरे त्यांचा काय दोष आहे? आपण त्याच्यासाठी आहो ना. यशीच्या गाडीत यायचं तरी वेळ सांभाळायची नाही. यांनी जनावराचं पाहायचं, धार काढायची, गाईची, शेळ्या मेंढ्याचं सगळे पाहायचं, रानातले कामं करायचे दिवसभर, आणि कधी कधी कीर्तनाची वेळ झाली तर न जेवता इथं यायचं. उपकार त्यांचे आहे. हे कीर्तनकाराचं कौतुक नाही, तो त्याच्यासाठीच आहे. पोस्टमॅन काय दारात आला पत्र घेऊन म्हणजे काय त्याचा सत्कार करायचा का? तो पोस्टमॅन आहे, आलाच पाहिजे. उद्यापासून ना संजू भाऊ एवढी सवय लावून घे जीवनात. कोणी असो नसो, ओंकारला हनुमानला घेऊन यायचं, आपला विना घ्यायचा
आणि एक मागं म्हणत एक पुढं म्हणायचं आपोआप येते लोक. तुकाराम महाराज काय सांगतात ते बरोबर अर्धा तास होतो त्याच्यात. म्हटलं काय चालू होतं अगडी उद्यापासून सांगतो बुवा, जमलं तर जमलं पाहणार, आम्ही नाही चुकू देत कुठला. अशा अगणित उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काही नाही, म्हणून शेवटचं चरण सेनामने उतराली, सेनामने उतराई होता न दिशेची काय, केवढा केला उपकार काय वाणू मी पामर. योगेश भाऊच्या मुळे पुन्हा 2 वर्षांनी योग आला. त्यालाच योगेश म्हणतात, जो योग आणतो तो योगाच आहे तो रामदेव बाबा. चारोधामला गेलता रामदेव बाबा. चांगला आनंद वाटला. गर्दी आहे तेवढे दर्दी आहे. सुंदर नियोजन आहे. आता आमचं उताराला गाड्या लागल्या. आता 71 चालू आहे भाऊ. 70वा वाढदिवस आमचा मुख्यमंत्री साहेबांनी केला ना आनंद. काय सरकारच्या मनात आलं मला काही माहीत नाही, पण मला तुलसीदास पुरस्कार आणि बाबांना शांतीब्रह्म दोघांचा. एवढीच एक विनंती करतो, पुढच्या वर्षी जर 4 पंक्ती गेल्या इथल्या असं काही धोका नाही. आमचा कार्यक्रम असो नसो, फक्त इथली जेवढी जुनी मंडळी आहे ते मार्गदर्शन करायला आहे, आणि इथली जेवढी तरुण मंडळी आहे होत करू ती सगळी धावणारी आहे. 12.5 महिने बाकीचं करा. गट तट हेवे दावे हे सगळे असतंच. माझ्याही गावात आहे, तुमच्याही गावात. पण 8 दिवस बालरुद्र हनुमंतासाठी, केशवानंद महाराजासाठी सगळे गट तट विसरून एका मायची लेकरं होऊन सप्ताला एकत्रित या. शेवटच्या दिवशी आपल्या सोबत येणारं हे एवढंच आहे जे तुम्ही 8 दिवस करता. 12.5 महिने जे प्रपंचाचं करता ते सगळे इथंच राहणार आहे. गळ्यातलं काढून घेतील, कानातलं काढून घेतील, बोटातलं रडता रडता काढतात. पण हे जे 8 दिवस केलं ना, हे तुमच्या सोबत तिथं करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा आणि सोडविल यमापासून या. आता माऊलीचं भजन जय विठ्ठल. सगळे टाळकरी खाली बसतील. बसलेल्या आतलं कोणी उठणार नाही. निवेदक उद्याचा कार्यक्रम सांगतील, ते म्हणतील आता संपला, तेव्हा उठायचं. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. ते लाड नाही चालत. ज्ञानेश्वर